की तिच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर तिच्या नवऱ्याला सापडलेला होता। जो त्या वकिलाच्या 4 कानशिळात लावेल त्याचा मी सत्कार करणार अशी पोस्ट करत रोहिणी खडसेंनी हगवणच्या वकिलांना चपराक लगावली आहे। कारण आहे वकिलांचा कोर्टातील युक्तिवाद। एका तरुणीची आत्महत्या, एका घराचं उद्ध्वस्त होणं आणि आता कोर्टात असा युक्तिवाद मांडला जातोय की ती नको त्या व्यक्तीशी चॅट करायची, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, तिचं चारित्र्य हनन केलं जातं आणि वकील म्हणतात आम्हाला कुणाची बदनामी करायची नाही, आम्ही फक्त आमच्या पक्षकारांची बाजू मांडतोय। वैष्णवी नको त्या व्यक्तीशी व्हॉट्सअप चॅट करत होती, तिला आम्ही पकडलं म्हणून तिनं आत्महत्या केली असावी असा गंभीर आरोप केलाय हगवणे कुटुंबियांनी त्यांच्या वकिलामार्फत। तसा युक्तिवादच त्यांनी कोर्टात केलाय। हगवणे कुटुंबाचे वकील विपुल जोशी यांनी ही माहिती दिली आहे। वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही पकडलं। एक नवरा म्हणून त्याने काय केलं पाहिजे? आम्हाला न्याय पाहिजे। वैष्णवीची आत्महत्येची प्रवृत्ती होती, तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलाय। चॅट करणाऱ्या व्यक्तीने तिला त्रास दिला असावा म्हणून तिनं आत्महत्या केली असावी। पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये, कुणाचे चारित्र्य हनन होईल असा युक्तिवाद आम्ही केला नाही। वैष्णवी हगवणेला आत्महत्या करायला हगवणे परिवारानं भाग पाडलं नाही। ज्या व्यक्तीशी ती चॅट करत होती त्या व्यक्तीचा साखरपुडा 18 तारखेला झाला आहे, पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा। नवऱ्यानं बायकोला मारणं याला छळ म्हणायचं का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। आता प्रश्न उपस्थित राहतो की ज्याच्याशी वैष्णवीने चॅट केल्याचा दावा हगवणे कुटुंबीय करीत आहेत तो व्यक्ती नेमका कोण आहे? 18 तारखेला ज्याचा साखरपुडा पार पडला असा वकिलांनी जो दावा केलाय, जी माहिती दिली आहे, तो व्यक्ती नेमका कोण आहे? आणि पोलीस तपासात ही माहिती उघड होणार का आणि त्यातून या प्रकरणाला एक नवीन वळण मिळणार काय का, नवीन वळणावर हे प्रकरण जाणार का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र नवरा बायकोमध्ये किरकोळ वाद होत असतात, त्यावरून थोडीफार मारहाण झाली असेल, पण आत्महत्येस हगवणे परिवारानं वैष्णवीला प्रवृत्त केलं नाही किंवा तिचा छळ केला नाही असं देखील वकिलांनी म्हटलंय। या प्रकरणात तुम्हाला काय वाटतंय? काय वकिलांचा युक्तिवाद योग्य आहे का? वैष्णवीच्या चॅटिंगवरून तिची आत्महत्या चुकीची ठरवली जाऊ शकते का? नवरा बायकोमध्ये थोडीफार मारहाण सहन करावी लागते का? आणि रोहिणी खडसे यांची तीव्र प्रतिक्रिया योग्य वाटते का? कमेंटमध्ये तुमचं मत जरूर नोंदवा, कारण हा विषय केवळ वैष्णवीपुरता मर्यादित नाही तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा आहे। अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।